आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याच्याबद्दल प्रत्येकानेच कधी ना कधीतरी विचार नक्की केला असणार आहे. आधी खूप सारा विचार केल्यानंतर याच्यावर विचार करणं अगदी सोडलं देखील आहे. म्हणजेच कोणता विषय? तर आपल्या नाकावरचे जे ब्लॅक हेड्स आहेत ते कायमचे निघून जाऊ शकतील का? किंवा जेव्हा आपण त्याला एकदा रिमूव्ह करतो तेव्हा ते परत परत का येतात? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्याबद्दल अगदी छान सोप्या सरळ भाषेत खूप काही सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुम्हाला तुमच्या 1-2 प्रश्नांची उत्तरे नक्की मिळून जातील. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आपल्या स्किनचे जे पोर्स असतात त्याच्यामध्ये हे ब्लॅकेट्स तयार होत असतात. मग हे नेमके कसे तयार होतात? जसं की आपल्या चेहऱ्याच्या स्किनवर नॅचरल ऑइल्स प्रेझेंट असतात. आपण बाहेर वावरत असतो दिवसभर, आपल्या चेहऱ्यावर डस्ट असतो, धूळ असतो बाहेरचा, आणि आपल्या चेहऱ्यावर जी डेड स्किन असते तर त्याच्या छोट्या छोट्या सेल्स असतात ज्या विजिबल नसतात. डेड स्किन सेल्स किंवा धूळ आणि हे नॅचरल ऑइल्स हे एकत्र येतात आणि स्किनवरील पोर्समध्ये फिक्स होतात. जेव्हा त्याचा वरचा भाग हा बाहेरच्या हवेसोबत कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा तो पूर्ण काळा होतो आणि मग याला आपण ब्लॅकहेड्स म्हणतो. आता एक प्रश्न आहे की ब्लॅकहेड्स हे कायमचे निघून जाऊ शकतात का? तर उत्तर आहे नाही, कारण आपल्या स्किनमध्ये पोर्स तर असणारच आहेत आणि स्किनमध्ये नॅचरल ऑइल्स प्रेझेंटच आहेत. मग जर नॅचरल ऑइल्स प्रेझेंट आहेत ते पोर्समध्ये साचून किंवा त्याच्यासोबत अजून 1-2 घटक एकत्र येऊन जर ब्लॅकहेड्स नेहमी बनवत असतील तर ते कायमचे जाऊच नाही शकणार, कारण स्किनवर पोर्स कायमचे असणार आहेत, नॅचरल ऑइल्स कायमचे असणार आहेत, डेड स्किन सेल्स ह्या कायमचे असणार आहेत आणि धूळ तर ही असणारच आहेत. हे 3 एकत्र येऊन ते नेहमीच बनवत राहणार. तुम्ही कितीही पोर्स क्लीन करा, साफ करा, एक थोड्या टाईम नंतर ते परत त्यांचं काम करणार आहे. त्याच्यामुळे मी एवढंच सांगते, ब्लॅकहेड्स परमनंटली निघून नाही जाऊ शकत. आपण टेम्पररी ते घालवू शकतोय. जसं की आपण स्किन साफ करतो, क्लीन अप करतो, पोर क्लीन करून घेतो, या सगळ्यांनी ते पोर फक्त क्लीन होतात. याचा अर्थ आहे आपण टेम्पररी ब्लॅकहेड्स काढू शकतो पण परमनंट नाही. आता ज्यांची त्वचा फार ऑइली आहे त्यांना हा प्रॉब्लेम नेहमीच होत असतो. मग अशा लोकांनी काय केलं पाहिजे? इवन जे बाकीचे लोक आहेत ज्यांना ब्लॅकहेड्सचा प्रॉब्लेम आहे तर त्या सगळ्यांनीच काय केलं पाहिजे? तर दिवसातून ॲटलिस्ट 2 वेळा तुमच्या त्वचेला, तुमच्या स्किन टाईपला सूट होणारा एखादा फेसवॉश किंवा क्लिन्झर या प्रोडक्टनी तुमचा दिवसातून 2 वेळा तरी फेसवॉश झालाच पाहिजे. जर तुमची स्किन फार ऑइली असेल तर तुम्ही सॅलिसायलिक ॲसिड यूज करून बघितलं पाहिजे. बरं, आता सॅलिसायलिक ॲसिड हा एक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे. जर तुमच्या चेहऱ्याला जर तो सूट नाही झाला तर चेहरा अजून डॅमेज होऊ शकतो. त्याच्यामुळे कोणताही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट चेहऱ्यावर यूज करण्यापूर्वी, अप्लाय करण्यापूर्वी नक्की त्याच्याबद्दल योग्य माहिती घ्या. तुमच्या स्किन टाईपनुसार, तुमच्या स्किनच्या बेसिक नीडनुसार तो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट तुमच्या स्किनसाठी योग्य आहे का नाही याची खात्री करा आणि मगच तो यूज करा. आता बरेचसे लोक काय करतात, आरशासमोर उभे राहतात आणि नखाने तो ब्लॅकहेड्स रिमूव्ह करायचा प्रयत्न करतात, बरोबर. आणि काही लोक असे पण आहेत जे ब्लॅकहेड्ससाठी स्पेशल स्ट्रिप्स वापरतात. त्या थोड्या ओलसर करून त्या एरियावर पेस्ट केल्या जातात आणि नंतर त्या खेचून काढल्या जातात. त्याच्यासोबत पूर्ण ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड्स ते असे त्या स्ट्रिपला चिटकवून बाहेर खेचले जातात. तर या सगळ्यामुळे होतंय काय, कधी कधी सेन्सिटिव्ह होऊ शकते स्किन, लालसरपणा येऊ शकतो, तर कधी कधी या सगळ्यामुळे तिथे एक परमनंट डार्कसुद्धा होऊ शकतो, की डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक कलरमध्ये देखील होऊ शकतो. आता एक फार महत्त्वाची गोष्ट सांगते मी. आपण खूप जागी असं ऐकलंय की हे वापरल्यानंतर एका रात्रीत ब्लॅकहेड्स जाऊ शकतात, किंवा असं एखादं प्रोडक्ट आहे कोरियन, जॅपनीज, असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत जे तुमचे पोर्स बंद करू शकतात. पण लक्षात घ्या, तुमचे पोर्स अगदी नॅचरली जर मोठे असतील, कोणताच ट्रीटमेंट किंवा कोणतेच केमिकल हे कायमचे त्यांना बंद करू शकत नाही. स्किन केअर म्हणजे काही जादू नाही आहे, ती एक सवय आहे, सातत्याची सवय आहे. लक्षात ठेवा, जर तुमच्या स्किनच्या टाईपनुसार योग्य क्लिन्झर किंवा योग्य मॉइश्चरायझर किंवा तुमच्या स्किनच्या बेसिक गरजा ओळखून एक योग्य ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट हे सगळं तुमच्या स्किन केअरच्या रुटीनमध्ये असेल आणि तुम्ही अगदी स्किन केअर नियमित करताय, तुमच्या स्किनची खूप काळजी घेताय, विश्वास ठेवा, तुमचे ब्लॅकहेड्स हे भरपूर कंट्रोलमध्ये येऊ शकतात. तुम्ही जर तुमचा वेळ दिलात, तुमच्या स्किनची काळजी घेतलीत, स्किनला थोडं समजून घेतलं आणि तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये जर कंटिन्युएशन असेल तर तुमचे ब्लॅकहेड्स नक्की कंट्रोलमध्ये येऊ शकतील. आता हा विचार करणं थांबवा की ब्लॅकहेड्स कायमचे कसे काढायचे, ते कधी शक्य नाही. पण या जागी आपण त्यांना कंट्रोलमध्ये कसं ठेवू शकतो याचा नक्की विचार करू शकताय. तुम्ही आजपर्यंत ब्लॅकहेड्स रिमूव्ह करण्यासाठी कोणत्या कोणत्या पद्धती, कोणते टूल यूज केलेले आहेत आणि त्याचा खरंच फायदा झालेला आहे का, हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अगदी छोटासा होता पण खूप सारी माहिती दिली मी असं मला वाटतंय, आणि नक्कीच तुमचं या माहितीमुळे समाधान झालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अजूनही आपल्या टिप्स अँड मच मोरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत या व्हिडिओला शेअर करा. आणि हो, जर तुम्हालाही अशा छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्सचा समाधान हवं असेल, खूप काही जाणून घ्यायचं असेल, तेही अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेत, तर आपल्या टिप्स अँड मच मोर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात अशाच इंटरेस्टिंग माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.